एका मंत्र्याच्या राजीनाम्यानं सरकारची जबाबदारी संपते का? काय आहे, सरकारची जबाबदारी संपत नाही, त्यांची अकाउंटेबिलिटी कायम राहते. त्या दिवशी ज्या प्रकारे महिलांवरती, मुलींवरती जो काय लाठीचार्ज झाला, 9-9 फुटाचे बॅरिगेड्स लावून काय जलियांवाला बाग करायचा प्रयत्न जे काय या सरकारचा होता, त्याचे आदेश कोणी दिले होते? त्याच्यात आतमध्ये घुसून कोणाच्या हातात ते दांडुके होते आणि कशा प्रकारे महिलांना मारहाण केली जात होती, कशा प्रकारे त्यांचं एक्सप्लॉयटेशन केलं जात होतं, त्याची अकाउंटेबिलिटी आणि जबाबदारी घेणं अजून या सरकारचं बाकी आहे. बरं, ते स्कॉटलंड सुटू शकत नाही. आणि राहिला प्रश्न, मला जरा खूप राहिला होता, थोडं 1 मिनिटं बोलायला. बोला ना. काय झालंय, नवनाथ बनजी माझे मित्र आहेत, त्यांचा अभ्यास कमी पडला असं मला वाटत नाही, परंतु ते सविस्तररित्या त्यांचा काय विसर पडलेला आहे की म्हणे युपीएच्या वेळी राजीनामाच झाला नाही आणि त्याचा जो काय पाडा ऑलरेडी अंजली मॅमनी वाचून दाखवला, ते बरं झालं वेळ वाचलं, की काय किती किती लोकांनी राजीनामा युपीएच्या वेळी दिलेलं, किती आंदोलनं झाली, किती आंदोलनं चिरडली गेली आता तुमच्या काळात. आणि या भारतीय जनता पक्षाच्या काळात तुम्ही एकालाही सोडलं नाही. मूकबधिरांना लाठीचार्ज करून झालं, वारकऱ्यांवर लाठीचार्ज करून झालं, तुम्ही खेळाडूवरती लाठीचार्ज करून झालं, शेतकऱ्यांवरती तुम्ही लाठीचार्ज करून झालं. आणि यावेळी तुम्ही जे काय जंतर मंतरला तुमचा जादू मंतर दाखवायचा प्रयत्न केला ना रात्री लाठीचार्ज करून, इस बार आप गलत जगह भिड गए. चुकीच्या जागेत तुम्ही तुमचा पाय घातला आडवं, म्हणून तुमचा यावेळी राजीनामा गेलेला आहे. आणि तुम्हाला जे वाटत होतं ना अभिमानाने सांगायचा की 12 वर्षात आमच्याकडे असा पायंडाच नाहीये, आम्ही राजीनामाच देत नाही, आम्ही कोणाला अकाउंटेबलच धरत नाही, ती अकाउंटेबिलिटी तुम्हाला यावेळी निश्चित करावी लागेल. आणि तुमच्याकडे आता काय उत्तर नसल्यामुळे तुम्ही काही अनावश्यक मध्ये इतरांच्या मध्ये बोलून विषय भटकवण्याचा प्रयत्न करत आहात, कारण तुम्ही जबाबदारी स्वीकारू शकत नाही ना. तुम्ही कोणत्याही गोष्टीवरती बोलूच शकत नाही. तुम्ही बोलला अँटी नॅशनल घुसले, तुम्ही बोलला की त्याच्यात काय दुसरी लोक प्रवृत्तीचे लोक घुसले, तुम्हाला सापडलेत का? गृहमंत्री तुमचे आहेत ना, लाठीचार्जचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले ना, मग त्या गृहमंत्र्यांना सापडले नाही, मग हा फेलियर कोणाचा आहे? जर विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये जर अँटी सोशल एलिमेंट घुसले तर दिल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत तुम्ही आहात. अखिलजी, हा फेलियर कोणाचा आहे? तुमच्या प्रश्नांची उत्तरे मला नवनाथ बन देतील. नवनाथजी, मला सांगा, सरकारनं या संपूर्ण प्रकरणात अधिक पारदर्शक भूमिका तेव्हाही घ्यायला हवी होती का, आत्ताही ते घेणार आहेत का? कारण विरोधक ज्या वेळेला हे अनेक प्रश्न उपस्थित करतायत, याचं उत्तर सरकारनं देणं बांधील आहे. कारण सरकारनं या प्रकरणात अधिक पारदर्शकता ठेवली असती तर मात्र अशा प्रकारच्या आरोपांना सामोरं जावं लागलं नसतं. नवनाथ बन. विशालजी, सरकारने या पूर्ण प्रकरणामध्ये अतिशय पारदर्शकता ठेवली आणि त्याच्यामुळेच धर्मेंद्रजी प्रधान यांनी राजीनामा दिला. आता अखिल चित्रे माझे मित्र आहेत, ते असं म्हणतात की पेपर फुटला, अमुक झालं तमुक झालं. जेव्हा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा म्हाडाचा पेपर फुटला होता, टीईटीचा पेपर फुटला होता. उद्धवजी ठाकरे यांनी कोणाचा राजीनामा घेतला? नवाब मलिक जेलमध्ये गेले होते तरी देखील त्यांचा राजीनामा न घेणारे उद्धवजी ठाकरे होते. त्यामुळे यांनी न बोललेलं बोललं. आणि राहिला मुद्दा की अहिंसेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतो. या देशामध्ये सिखाच्या दंगली करणं ही अहिंसा होती, या देशामध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार करणं ही अहिंसा होती, या राज्यामध्ये गोवारीमध्ये आदिवासी बांधवावर गोळीबार करणं ही अहिंसा होती. त्यामुळे अहिंसाची पाड काँग्रेसनी आणि इतर विरोधकांनी भारतीय जनता पार्टीला शिकू नये. या देशामध्ये ज्यांनी आणीबाणी लादली, या देशामध्ये अनेक वेळेला पेपर फुटून देखील, मी पेपर फुटीच्या मुद्द्यावर म्हटलं होतं की पेपर फुटीच्या मुद्द्यावर कुठल्या मंत्र्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला? एक उदाहरण, एका मुद्दा सांगा की कुठल्या मुद्द्यावर काँग्रेसच्या पेपर फुटीच्या मुद्द्यावरून राजीनामा दिला? काँग्रेसने कपडे बदलले, काँग्रेसच्या गृहमंत्र्यांनी दहशतवादी हल्ल्यानंतर कपडे बदलले म्हणून राजीनामे द्यावे लागले यांना. सातत्यानं दहशतवादी बॉम्बस्फोट होत होते म्हणून यांच्या केंद्रीय गृहमंत्र्यांना राजीनामे द्यावे लागला. हा काँग्रेसचा इतिहास आहे. सिखाची दंगली करून हत्या करणारे अहिंसेच्या गप्पा महात्मा गांधींचं नाव घेऊ नये, त्यांना महात्मा गांधीचं नाव घेण्याचा अजिबात अधिकार नाही. महात्मा गांधींनी सांगितलं होतं की काँग्रेस विसर्जित करा. आता ती काँग्रेस विसर्जित करण्याची वेळ आली आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वातच काँग्रेस विसर्जित केली जाणार आहे. त्यामुळे अहिंसेच्या गप्पा किमान काँग्रेसने या क्षणाला मागू नये, कारण त्यांचा भूतकाळ हा काळवंडलेला आहे, रक्ताने माखलेला आहे, देशाला माहिती आहे. आता राहिला मुद्दा या परीक्षेचा, तर ही नीटची परीक्षा अतिशय सुरळीत झाली. नीटच्या परीक्षेमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण झाले, आता त्यांचे ऍडमिशन देखील होतात. तरी देखील विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोदी सरकारला कसं बदनाम करता येईल? कारण काय की काँग्रेसच्या काळामध्ये भारत 11व्या स्थानी अर्थव्यवस्था होता, आता आपण 4थ्या स्थानावर आलोय. काँग्रेसच्या काळामध्ये या देशाची अवस्था काय होती आपण बघितलं.
परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारताची अर्थव्यवस्था अतिशय भक्कमपणे पुढे चालू आहे. त्यामुळं 11व्या स्थानावरून 4थ्या स्थानावर भारताची अंजलीताई अर्थव्यवस्था येतोय आली आहे. आपल्याकडे. त्यामुळं काही लोकांना हे बघवत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व अनेकांना भगवत नाही आणि त्यातून बरं. अशा पद्धतीच्या आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. पण काळजी करू नका, बरं येणाऱ्या निवडणुकीमध्ये जेनझी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सोबत बघायला मिळेल. बरं, भारतीय पुढच्या जनता काळातल्या पार्टीच्या निवडणुकांबद्दल आपण बोलू आणि नवनाथ बनजी. लोकांना प्रश्नांची उत्तरं देतो. बरं भाई, अगदी लोकांना थोडक्यात सामोरं उत्तर द्या. जातो. अंजलीताईंकडे मला खूप महत्वाचा प्रश्न घेऊन जायचंय, कारण अंजलीताई काय होतंय, शिक्षण व्यवस्थेतील प्रश्न, नीट पेपर फुटी याविषयी मला पुढचा प्रश्न